गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज कोण आहे स्वागत करायला? कोण आहे? रिदा. हाय बोल, हाय बोल, हाय हाय. कुठे चालली तू? जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं की मी तुम्हाला सांगितलं होतं की गावी जायचं आहे आम्हाला. तर आज फायनली निघालो आहोत आम्ही. पण आज डिरेक्टली गावी नाही जाणार आहे, मध्ये एक हॉल्ट असणार आहे. ते आता कुठे येते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच सांगते. आणि आम्ही असं सगळे छान रेडी झालो, आता निघालो आहे. चलो आता फायनली आम्ही निघालो आणि आमचं सामान किती झालं तर तुम्हाला दाखवते. ओके, ते रिदा नाही बसणार दादा, पायाखाली ठेवायला लागेल. चाललो आपण, कुठे चाललो? हा पण कुठे चाललोय आपण? गावी फिरायला. चला सगळं संपलं, सगळं बसलं. तुझं तर आमचं सामान बसवता नाके न आली. दमला? हा ठीक आहे, चला. गणपती बाप्पा मोरया. कशा बोलताई? वा वा वा. चलो. जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आम्ही आज एक वेगळ्या ठिकाणी हॉल्ट करणार आहे. तर आम्ही आत्ता तिथे पोहोचलेलो आहे. आम्ही लोणावळ्यामध्ये आलेलो आहोत आणि हे सागरच्या ऑफिसचं गेस्ट हाऊस आहे. तर आजची रात्र आम्ही इथे थांबणार आहे, इथे स्टे करणार आहे एक रात्र. आणि मग उद्या सकाळी आम्ही गावी निघणार. तर इथे यायला आम्हाला खूपच लेट झालेला आहे, कारण आम्ही कुठल्या मार्गाने आलेले आपण? खोपोली मार्गाने आलो. त्याच्यामुळे आम्हाला खूप तिथे ते स्पीड ब्रेकर म्हणजे कर्जत वगैरे आहे ना, तो जो रोड आहे ना त्या रोडने आलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला खूप वेळ लागला. आम्ही 10 वाजता निघालेलो, आत्ता पोचलो ना, आता ऑलमोस्ट पावणे 2 वाजलेले आहेत. त्यामुळे आता खूप कंटाळलं. आता थोडंसं फ्रेश होतो. तर इथे ह्याच्या शेफ पण असतात, म्हणजे जे कंपनी थ्रूच हे असतं त्यांना. तर ते त्यांना जेवण आपण जे पाहिजे ते जेवण किंवा नाश्ता काय असेल तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना सांगायचं, ते सगळं बनवतात इथे. तर आज आता आम्ही त्यांना मटण बनवायला सांगितलं आहे. आता थोडंसं फ्रेश होतो, जेवतो आणि मग आता ठरवतो कुठे जायचं आहे ते. आता फार काही लांब जाता तर येणार नाही आहे, कारण इतकं लेट पोचल्यामुळे. तर बघू इथे जवळपास काय मॅप्रो गार्डन वगैरे इथून खूप जवळ आहे, पण त्यात काही बघण्यासारखं नाही आहे. पण ठीक आहे, बघू आपण काय काय हे करायचं रे. बघू इथे लँड पॉईंटला मग गाडीचं पण हे होतं ना. बघू आता कुठे कुठे जायचं आहे ते. जरा आता जेवतो आणि मग मी नंतर भेटते तुम्हाला. आणि मी हे पण दाखवते की कसं आहे यांचं गेस्ट हाऊस वगैरे, त्याची पण एक टूर देते तुम्हाला की मस्त आहे आपलं. तर तो व्हिडिओ बघत राहा, स्टे ट्यून. परत कशा येतो शाप? हां कशा शाप कसा येतो दिदा? कसा येतो? कसा ए तर शी लोळतोय. तू साप बनतोय असा साप डोळून. नाही हे बघा आमच्या मस्त जेवणाचं बेट. अय्यो आता मटण सगळं आलं असतं. शाळेच नाही आहेस ना तू? कसं काय केलं? हे सुक्कं मटण आहे आणि मग ते दोन्ही एकसारखंच होते, तेच बोलते मी. सुक्कं वाटतच नाही. ताई तिची बात आणि याची खिचडी. हाय कर. तू काय खाणार आहेस? काय खाणार आहे? बुबू तू काय खाणार आहे? यातलं मटण खाणार की खिचडी खाणार?
हे खाणार मटन नको. बरोबर दाखव. ताई ताई ए दिदू साप साप कसा आवाज करतो? मगाशी मस्त आणि दाखवलं. तो तर झोपलेला. कोण खाली झोपलेला. मी पण खाणार ना मामी. चालू करा चालू करा. एक सेकंड. आपणच घ्यायचंय की आपणच घ्यायचं. हा आपण सव नाही करत काय तुमच्या ऑफिसमध्ये काय एक सेकंड. मटणाची टेस्ट एक नंबर आहे. कोणता शेफ? कोलकाता. कोलकाताचा. आणि असं अक्कल थांबलं कोणते दाखवते. कसं आहे मटण? तुम्हाला आवडलं पप्पा? छान. आणि बघू असं असं अक्का लसूण टाकतात पूर्ण. कोणती कशी ताई रेसिपी? तिला नाही आवडलेलं. नको तुझं. आणि ही आता फर्स्ट टाइम खाते. ती अजून बरोबरच होती. छान आहे. तुला नाही आवडलं तुझं जेवण खिचडी? खिचडी नाही आवडली रिदा. हा नाही आवडली. छान नाही पण नाही. भात घे. तुला आवडलं बनू मटण? आवडलं? हा कशा आहे? मस्त आहे. हे असं त्यांच्या कंपनीचं गेस्ट हाऊस आहे. असा व्ह्यू आहे सगळा. आणि हा सगळा समोरचा पॅसेज आहे. चालू. हे इकडे असं हे मोकळं इथे पार्टी वगैरे करू शकतो ना असं. हा ही काय बोनफायरची जागा आहे. आपलं हे दोन ना त्याचं. आणि इथे आपल्याला जेवण करायचं असेल तर इथे जेवण पण करू शकतो इथे काय सगळं काही करू शकतो आपलं आहे ना जागा. ना. सगळं तुमचं म्हणजे याच्यामध्ये काही आपण जिथे जे राहणार आहे ते काही करू शकतो. इथे असा हा प्रॉब्लेम आहे. फक्त हे लक्ष ठेवायला लागतं. जरा असं झाडं बिडं असल्यामुळे जास्त साप वगैरे येऊ शकतात है ना. त्यामुळे ते जरा काळजी घ्यावी लागते. आणि तिकडे बनूचं बघा काय चाललंय. सगळी मस्ती. इथे स्विमिंग पूल पाहिजे होता है ना. स्विमिंग पूल फक्त कमी आहे. बाकी स्विमिंग पूल असं थोडं असतं ना इथे असतं ना तर अजून मजा आली असते. हे दाखवलं सगळं. आणि इथे बघा सगळे ना असे बाजूला बंगलेच आहेत. असं आहे ना पूर्ण ही अशी बंगल्याचीच कॉलनी आहे ना. सगळे असे बंगलेच आहेत बाजूला. हा जो बंगला आहे तिथे कोण राहत नाही आहे. पण असे सगळे बंगलेच आहेत. तर मस्त वाटतं इकडे. आणि इथे पूर्ण घराची टूर आहे ना मी नंतर देईन थोड्या वेळाने. दाखवते मी आतून पण कसं आहे ते घर. छान आहे. आणि असं समोर झाडं बिडं असली ना की किती छान दिसतं ना. बघा ना किती मस्त वाटतं एकदम. असं मला खूप आवडतं. हे अशी झाडं बिडं असलेले असं समोर अंगण विंगण असलेलं ना घरं मला खूप आवडतात. आणि बनूला बघा इथे सगळं मोकळं मिळालं खेळायला. तुला आवडलं इथे? इथे राहायला आवडलं तुला? इथे आवडलंय का? खेळायला मस्त आहे ना. खेळायला मस्त आहे ना इथे. छान छान जागा आहे ना. खेळ तू खेळ खेळ खेळ. आणि ही रिद्याची चप्पल घालून बसले सकाळपासून. गर्लची चप्पल घालून. ताप आलाय ना झोपलेत ते वरती. ठीक आहे तर एक मेसेज टाकून देतो. झोपू दे त्यांना वरती. आपण जाऊया त्यांना झोपू दे. चालेल ना तुला? चालेल ना तुला? तू चालवतो? तू चालवतो गाडी? हा पप्पा नको. अरे पडशील. पप्पा नको. आबा हा नेतोय आम्हाला. हा चला चलो. हा चल मागे गाडी चालव. गाडी बघ. चालव. कुठे जायचं आपण? कुठे जायचं माहिती आहे का तुला? माझा मोबाईल कुठे आहे? सगळ्यात आधी तर आम्ही टायगर पॉईंटला आलो होतो. आणि तिथे असं हे कॅमल वगैरे पण होतं ज्याच्यावरती आपण बसून सवारी करू शकतो.
बघितलंस का टिफिन खोलून खाल्लं पण. चल ये. हॅलो कुठे आलो आपण? हा कोणता पॉइंट आहे? टायगर पॉइंट. आता आम्ही टायगर पॉइंटला आलोय. काय फरक आहे त्याच्यात टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट मध्ये? तो टायगर आहे, हा लायन आहे. मग आता सेमच दिसतंय. एक मिनिट इथून व्ह्यू दाखवते. आणि ते मंकी आहेत सगळीकडेच. ते काय खाऊच शकत नाही ना. म्हणू काय आहे ते? मंकी. ती नदी आहे ना. हे इथे नदी दिसते. नदी. आणि हा कोणता पॉइंट आहे? हे दिसतंय ते. काय माहित. हे दिसतंय ना हे टोक. ती नदी पण किती छान. म्हणजे सनलाईट त्याच्यावरती पडतं तर किती छान दिसतंय. ते मस्त व्ह्यू आहे. आणि सगळं बघ धुकंच आहे. कुठला बनणार? ते बघ ना कशी खेळतात बघ. छोटी आहे ती रीत आहे. आणि तो मोठा आहे तो रिदा आहे. रिदम आणि कोण? रिदा ते पण त्याचे मम्मी आय मीन पप्पा. ते बघ लागेल तुला जोरात सांगतोय. बापरे हे बघ. दोघी पण काय आहे ग ते? काय काय ते बबल पॉप 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 कर त्याला पॉप कर. हे त्याचे कान बंद कर ना सागर. कुठे गाव आहे? आहे कानात हवा जातीये. हा बास अजून काही कॅमेरावरती एवढी करणार आहे. त्यांना खुशी झाली. बसलाय बनू? तू कुठे बसलाय? घोडा आहे पप्पा. घोडा आहे तुझा? हा बघू इथे. हाय. ते नंतर दादू फिश बघ यामध्ये. सगळं फिश आहेत. हे बघ फिश. खाली आहेत बघ फिश. ते बघ खाली बघ. दिसला ना तुला फिश? दिसला फिश? हे बघ ऑरेंज कलर. हाय कर. काय ते बाबू? मला आता पण सेंटर जा. मी येतो. मी आहे जा. मार उडवा. जा ना दीदी जवळ. कोणाचे बाबा खेळ. दादा दे रे फेकून तिकडे त्याला. एक मिनिट हा. एक मिनिट तुला मजा दाखवू. मजा दाखवू. मजा हा दादू. मॅप्रो गार्डनच्या अगदी थोडंसं पुढे गेलं ना की हे नारायणी धाम मंदिर येतं. आणि या मंदिरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं ना की काय सांगू. आणि इतकं प्रशस्त मंदिर आहे ना. तुम्ही बघू शकता की आजूबाजूचं पण इतकं भव्य नजारा बघून किती छान वाटतं आहे. मस्त एकदम छान वातावरण होतं. आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हा नेमकी आरती चालू होती.
आणि मंदिर परिसरातच ही एवढी मोठी गोशालासुद्धा आहे. आणि मग आम्ही नंतर तिथे सुद्धा गेलो होतो कारण मुलांना सुद्धा ते बघायचं होतं. म्हणू थांब. हे बघ हिचे नाव आहे बघ, हिचे नाव कावेरी आहे बघ. हे बघ थांब बनू. काय झालं घाबरू नको, काय नाही त्यांचे ते इथपर्यंत पोहोचले. केवढं मोठं नावं पण दिली आहेत बघ वरती. हे बघ हे बघ अम्मा कशी आहे बनू. हे बघ ते ना वाटतं तू खाऊ देतोय. बापरे बापरे शिंग बघ किती आहे त्यांचे. बापरे ते नाही हे करायचं आहे बघ. हे बघ कसे करतो बापरे. हे बघ जसं मी तुम्हाला बाहेरून बंगलाचा व्ह्यू दाखवला आहे म्हणजे गेस्ट हाऊसचा. हे सगळं बाहेरचं तुम्ही बघितलं आहे. आता मी आतमधलं तुम्हाला हे आहे ते डोअर आहे त्यांचं. इथून एंटर केल्यानंतर हे नाही इथून एंटर केल्यानंतर हा हॉल आहे सगळा. हा असा हॉल आहे. इकडे बेडरूम आहे ते दाखव ना पटापट दाखव. इकडे असे बेडरूम आहेत आणि इथे एक बेडरूम आहे. हे डायनिंग टेबल आहे. इकडे किचन आहे आणि हे आमचे शेफ आहेत. हे शेफ आहेत. हॅलो बोलो आप यूट्यूब चॅनल मेरा चॅनल आहे. तुमचं स्टार्ट केलं. आणि हे जे होतं हा खालचा फ्लोर आहे. खालच्या फ्लोअरमध्ये किती 2 बेडरूम आहेत ना. 2 बेडरूम आणि एक वरती आहे. हा पण इथे इकडचा पण हॉल असा सेमच आहे तेवढाच आहे. आणि इकडे ह्या 2 बेडरूम आहेत. हे एक बेडरूम हे एक बेडरूम. आणि तिकडे जातो आणि ही गॅलरी आहे. ही गॅलरी आहे आणि हा व्ह्यू दाखवा गॅलरीतून. जो मी सकाळी तुम्हाला दाखवलेला व्ह्यू तो सगळा इकडून दिसतो गॅलरी तिथे उभा राहिल्यानंतर. म्हणजे प्रत्येक बेडरूमला आहे ना. प्रत्येक बेडरूमला आहे अशी ही मोठी गॅलरी. दोघं झोपले. अरे मोबाईल बघतोय की. आणि इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे इथे पण अशी मोठी गॅलरी आहे. तुम्हाला इथे पण सगळं टेबल वगैरे आहे. जर आपल्याला इथे बसून नाश्ता जेवण करायचं असेल तर इथे पण आपण करू शकतो. दिस इज स्पेशल फॉर द पार्टी. हां पार्टीसाठी स्पेशल आहे. आणि हा एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि घे हॅलो. चला तर तुम्ही गेस्ट हाऊस तर बघितलं. एक क्विकली झलक दिली मी गेस्ट हाऊसची की कसं आहे का आहे. बेडरूम वगैरे पण खूप छान आहेत. मोठ्या आहेत अशा बेडरूम वगैरे पण स्पेशियस आहेत. आणि छान आहे ॲक्च्युली हे असं की म्हणजे फॅमिलीला वगैरे पण घेऊन येऊ शकतात. असं नाही आहे की फक्त जी ऑफिसचा स्टाफ आहे त्यांनाच असं अलाव नाही आहे. तुम्ही फॅमिलीज घेऊन येऊ शकता. आणि इथे राहण्याचे काही चार्जेस नसतात. फक्त जेवण तुम्ही बनवायला जर त्यांना सांगितलं तर त्याचे फक्त तुम्हाला ते चार्ज करावे लागतात. बाकी काही चार्जेस घेत नाही तिथे. तर छान आहे असं. म्हणजे कधी कंटाळा आलं की नुसतं राहायलासुद्धा येऊ शकतो आपण. आणि इथले लेट आल्यामुळे ना लोणावळ्याला आम्हाला जास्त फिरता नाही आलं. मॅप्रो गार्डन आणि नारायणी धाम इथून खूप जवळ आलं. म्हणजे अक्षरशः वॉकेबल डिस्टन्स आहे. चालतसुद्धा तुम्ही जाऊ शकता असं. तर तेवढंच कवर केलं. आणि जो टायगर पॉईंट वगैरे आहे तेवढंच. फार काही फिरता नाही आलं आम्हाला. ठीक आहे जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मग बघू बाकीच्या गोष्टी करू. म्हणजे एकविरा वगैरे मला करायचं होतं बट ते राहून गेलं. ठीक आहे नेक्स्ट टाईम करता येईल. आणि उद्या असं मॉर्निंगला आम्ही निघू इथून.
गावी जायला, साताराला जायचं आहे तर. मग अशी घरी आलो सगळं फिरून आणि रात्रीचं पण जेवण आता आमचं झालेलं आहे. आता छान मस्त झोप काढणार आहे कारण खूप दमलो आहे. तर आता उद्या पण सकाळी लवकर निघायचं आहे आम्हाला, त्यामुळे जर लवकर निघालो तर मग तिथे गावी लवकर पोचू, कारण मग अंधाराचा प्रवास नको. त्यामुळे आता थोडासा आराम घेणार आहे. ही रात्र इथेच थांबणार, सकाळी निघणार आता. आणि हा पुढचा व्लॉग नक्की बघा कारण इथून पुढचे व्लॉग खूप छान असणार आहेत. त्यामुळे मिस करू नका ते. आणि ते मिस करू नये म्हणून पहिले चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.